आणि आता घेणार आहोत राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। संजय मंडलिकांना लीड द्या, 5 कोटींचा निधी मिळवा। कागल आणि चंदगड तालुक्यापैकी लीड देणाऱ्या तालुक्याला 5 कोटींचा निधी मिळणार। भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांचा कागलमधील प्रचाराचा व्हिडिओ व्हायरल। सिंधुदुर्गमध्ये कार्यकर्ता मेळाव्यामध्ये नितेश राणेंचा सरपंचांना सज्जड दम। मला हवा तसा लीड मिळाला नाही तर तुम्हाला निधी मिळणार नाही अशी तक्रार करू नका, नितेश राणेंचं वक्तव्य। धनंजय महाडिक मतदारांना आमिष दाखवतात तर नितेश राणे सरपंचांना धमक्या देत आहेत। हे चित्र लोकशाहीसाठी मारक, निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी, संजय राऊतांची मागणी। अमोल कीर्तिकर यांच्या विरोधामध्ये प्रचार करणार। गोरेगावातील महायुतीच्या प्रचार सभेमध्ये गजानन कीर्तिकर यांचं वक्तव्य। गजानन कीर्तिकर यांच्याकडून अमोल कीर्तिकरांच्या ईडी चौकशीवर नाराजी व्यक्त। गजानन कीर्तिकरांनी महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडण्याचं काम कसं झालं हेच सांगितलं। शिंदे गटाला कोणती भीती दाखवली गेली, गजानन कीर्तिकर यांच्या वक्तव्यातून स्पष्ट दिसलं। जयंत पाटलांची प्रतिक्रिया। रणजितसिंह मोहिते पाटील आमदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत। धैर्यशील मोहिते पाटलांकडून देखील कालच भाजप सदस्यत्वाचा राजीनामा। रणजितसिंह मोहिते पाटील शरद पवार गटामध्ये जाणार, सूत्रांची माहिती। माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव निश्चित झाल्याचं शरद पवारांनी सांगितलं। 14 तारखेला मोहिते पाटील यांचा पक्षप्रवेश होणार आणि 16 तारखेला ते अर्ज दाखल करणार। शरद पवारांच्या भेटीनंतर कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीसांनी आमच्याशी संपर्क साधला असता तर आज ही वेळ आली नसती। धैर्यशील मोहिते पाटलांच्या भाजप सदस्यत्वाच्या राजीनाम्यावर काका जयसिंह मोहिते पाटील यांचं वक्तव्य। धैर्यशील मोहिते पाटलांचा राजीनामा स्वीकारला। प्रत्येकाचं मन आम्ही राखू शकत नाही। भाजपनं मोहिते पाटील कुटुंबियांचा नेहमीच सन्मान केला। चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। सुनेत्रा पवार यांच्या प्रचार पत्रकामध्ये आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा देखील फोटो। राज ठाकरे यांच्या पाठिंब्यानंतर पुण्यामध्ये लावलेल्या बॅनर आणि प्रचार पत्रकामध्ये राज ठाकरेंच्या फोटोचा समावेश। राज ठाकरे लवकरच महायुतीच्या व्यासपीठावर येण्याची शक्यता। छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये 17 मे रोजी महायुतीची प्रचार सभा। नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये सभा होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। शरद पवारांचा आधीपासूनच एनडीएमध्ये जाण्याचा प्रयत्न। प्रफुल्ल पटेल यांच्या दाव्यानंतर छगन भुजबळांचाही दावा। 2014 मध्ये राष्ट्रवादीचा भाजपला बाहेरून पाठिंबा होता, भुजबळांकडून आठवण। शरद पवार कधीही भाजपसोबत जाणार नव्हते, विचारसरणी बदलायची नाही हे पवारांनी भूमिका सांगितली होती, म्हणूनच काहींनी पक्ष फोडला। छगन भुजबळ आणि पटेल यांच्या दाव्याला जयंत पाटलांचं उत्तर। अजित पवार गटाची मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक सुरू। नाशिकच्या जागेवरचा तिढा आजच्या बैठकीमध्ये सुटण्याची शक्यता। नाशिकच्या अजय बोरस्तेंना मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून बोलावणं। नाशिक लोकसभेसाठी बोरस्ते यांच्या नावाची गेल्या 4 दिवसांपासून चर्चा। बोरस्ते शिंदेंच्या भेटीसाठी नाशिकवरून रवाना। उद्धव ठाकरे यांची आज पालघरमध्ये जाहीर सभा। महाविकास आघाडीचे उमेदवार भारती कांबडी यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड दौऱ्यावर। हिंगोलीचे उमेदवार बाबूराव कदम यांच्या प्रचारासाठी हातगावमध्ये कार्यकर्ता संवाद मेळाव्याला मुख्यमंत्री संबोधित करणार। जयंत पाटील यांनी घेतली आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट। यड्रावकर यांच्या जयसिंगपूरमधील घरी दोघांची भेट। भेटीवेळी जयंत पाटलांचे पुत्र प्रतीक पाटील देखील उपस्थित। शिंदे गटाच्या हातामध्ये काहीही राहिलं नाही। ठाणे आणि कल्याणमध्ये गोंधळाचं वातावरण। शिंदेंचे उमेदवार दिल्लीतून जाहीर होतील असं दिसतंय। संजय राऊतांचा शिंदे गटावर निशाणा। नकली कोण आणि असली कोण हे भाजपनं नाही तर लोकांना ठरवू द्या। भाजपनं एका पक्षाचे 2 तुकडे केले, जयंत पाटलांचं उत्तर। 2019ला पाठिंबा मागितला तेव्हाची सेना आता शहांना नकली वाटते। शहांच्या टीकेला संजय राऊतांकडून प्रत्युत्तर। तर असली कोण आणि नकली कोण हे अमित शहा ठरवू शकत नाहीत, संजय राऊतांचं प्रत्युत्तर। सांगलीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवाराची घोषणा। राजू शेट्टी यांच्याकडून सांगलीमध्ये महेश खराडे यांना उमेदवारी। रामदास कदम आणि सदानंद कदम यांच्यामधील वाद पेटण्याची शक्यता। सदानंद कदम यांचा पत्रक काढून माध्यमांसमोर मी सांगणार असा इशारा। सदानंद कदम हे रामदास कदम यांचे बंधू। भिवंडीमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर कायम। काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे भिवंडीच्या जागेवर ठाम। 27 किंवा 28 तारखेला चोरगे अपक्ष अर्ज दाखल करणार। पुण्याच्या वाघोलीमध्ये अजित पवार गटाचे कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश।
आदित्य ठाकरे यांचा आज धारावी आणि नायगावमध्ये शाखा संवाद दौरा. दक्षिण आणि मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांसोबत आदित्य ठाकरे संवाद साधणार. सुनेत्रा पवार आज राजगडच्या दौऱ्यावर. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांचा गावोगावांमध्ये दौरा. सुप्रिया सुळे आज पुण्यामधील भोर तालुक्याच्या दौऱ्यावर. कापूरहोळ, निगडे आणि धांगवडीसह अनेक गावांना सुप्रिया सुळे भेट देणार. सुप्रिया सुळे यांच्यासोबत आमदार संग्राम थोपटे हे देखील सहभागी. रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरुवात. 19 एप्रिल रायगड लोकसभेसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख. सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते असा सामना रंगणार. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी आजपासून अर्ज स्वीकारले जाणार. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही जिल्हा प्रशासन सज्ज. महायुतीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसंदर्भात तिढा कायम. तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात. 22 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार. देशभरामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये 94 जागांवर मतदान होणार. प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर साताऱ्यामध्ये अँजिओप्लास्टी. सयाजी शिंदे यांच्या छातीमध्ये दुखू लागल्यानंतर रुग्णालयामध्ये दाखल. सयाजी शिंदे यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती. नागपूरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. पावसाळी वातावरणात देखील नितीन गडकरी यांच्याकडून मात्र जोरदार प्रचार सुरू. गोंदियामध्ये जे.पी. नड्डा यांची आज जाहीर सभा. भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का. काँग्रेसचे नेते आणि राजापूर तालुका कुणबी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर भाजपमध्ये प्रवेश करणार. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे अपक्ष उमेदवार शकील सावंत यांनी भरला उमेदवारी अर्ज. शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल. शिर्डीमध्ये मागील लोकसभा एकमेकांविरोधात लढलेल्या उमेदवारांचा यंदा एकत्रित प्रचार. भाऊसाहेब कांबळे आणि सदाशिव लोखंडे यांच्यासोबत एकत्रित प्रचार सुरू. सोलापूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रचार रथाचं उद्घाटन. प्रचार रथामधून भाजप उमेदवाराचा जोरदार प्रचार सुरू. शरद पवार निंबूतमध्ये काकडे कुटुंबियांच्या भेटीला. जवळपास 55 वर्षांनंतर पवार काकडे कुटुंबाची सांत्वनपर भेट. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉक्टर सुभाष चौधरी यांची पुन्हा एकदा नियुक्ती. कामामध्ये गैरप्रकार झाल्याप्रकरणी सुभाष चौधरी यांचं निलंबन झालं होतं. अहमदनगरमध्ये मांजरीला वाचवण्यासाठी 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू. वाकडीच्या काळे कुटुंबियांचं विखे पाटील यांच्याकडून सांत्वन. नागपूरसह विदर्भाला आज अवकाळी पावसाचा इशारा. नागपूर, यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आज अवकाळी पावसाची शक्यता. तर पावसाचा मुक्काम आणखी 2 दिवस वाढण्याचा अंदाज. विदर्भासह मराठवाड्याला अवकाळी पावसाचा तडाखा. 50 हेक्टरवरील पिकाचं नुकसान. सरकारकडून नुकसानीच्या पंचनाम्याची शेतकऱ्यांची मागणी. जळगावच्या भुसावळमध्ये जोरदार वाऱ्यामुळे विद्युत पोल पडला. ग्रामीण भागामध्ये विद्युत पोल पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित. भंडाऱ्यामध्ये सलग 4थ्या दिवशी पावसाची हजेरी. संततधार पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा.